बांधावून त्यांचे भांडणं होतात आणि ती केस जमिनीची केस कोर्टापर्यंत जातात आणि सख्खे भाऊ एकमेकाचे कसे वैरी होतात याची रचना आईने या गीतातून केलेली आहे। तर सर्वांना विनंती की हे गीत ऐका। आईला विनंती करतो की तुम्ही हे गीत म्हणा। याक्या अंगणामध्ये खेळ खेळते चौघ जण भाऊ, याक्या अंगणामध्ये खेळ खेळते चौघ जण भाऊ, चला ना दादा बसू जेवया आनंदाना जेऊ, चला ना दादा बसू जेवया आनंदाना जेऊ, थोरला हे करीताये धाकट्याची मस्करी, थोरला हे करीताशे धाकट्याची मस्करी, एका ताटामध्ये बसले जेवया गप्पा मारिते भारी, एका ताटामध्ये बसले जेवया गप्पा मारिते भारी, एका आईचे होते लेकर विचार होता हा फार, एका आईचे होते लेकर विचार होता या फार, पण धन इष्टिटीसाठी भांडण चाललं बांधावर, पण धन इष्टिटीसाठी भांडण चाललं बांधावर, कोणी कोणाचा मान राखी नाकल योगाच वार, कोणी कोणाचा मान राखी नाकल योगाच वार, एका अंगणामध्ये खेळ खेळले इसरून गेले सार, एका अंगणामध्ये खेळ खेळले इसरून गेले सार, बाप म्हणिल्या काला आशा नका करू कटकटी, बाप म्हणिल्या काला रे आशा नका करू कटकटी, साल महिने घालून कमवून ठेवलं तुमच्यासाठी, साल महिने घालून कमवून ठेवलं तुमच्यासाठी, माय म्हणी समजूत घाला असे कसे लेकर, माय म्हणी समजूत घाला असे कसे लेकर, भावा भावाचं भांडण चाललं जग ऐके हुरहुर, भावा भावाचं भांडण चाललं जग ऐके हुरहुर, भावा भावाचं गीत जोडिलं तुम्हा सांगते बाई, भावा भावाचं गीत जोडिलं तुम्हा सांगते बाई, हात जोडून करते विनंती कोर्टात जाऊ नये, हात जोडून करते विनंती कोर्टात जाऊ नये। काय सांगसान या गीताच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देसाल? म्हणजे मला असं म्हणायचं का लहानपणी भावा भावाचा किती जिव्हाळा राहतो, आणि एक भाऊ जर कधी सावलीत असला आणि एक उन्हात बसेला असला तर तो सावलीतला उन्हात जो बसेल त्याला सावलीत घेतो का माझा भाऊ उन्हात ऊन लागू राहिलं असं म्हणायचं, आणि तेच भाऊ मोठे झाल्यावर त्याच भावाचे भांडण पैशासाठी धनासाठी भांडण चालतं, तर कोर्टापर्यंत भांडण जातं, तर असं जाऊ नये म्हणून मी याच्यावर गीत जोडलं।